एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। स्वतःसाठी बंगला कोणीही बांधेल, मात्र देवासाठी बंगला बांधणे म्हणजे आपल्या जीवनाचे कृतज्ञ कार्य, सुबत्तक असून जीवनाचे सार्थक आहे। संत हयात असताना अशी पूजा, असा गौरव पाहून डोळ्याचे पारणे फिटले। संत लालगिरी स्वामी व आत्मारामगिरी बाबा यांचे कार्य महान असल्याचे प्रतिपादन मठाधिपती तारकेश्वर संस्थानचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केले। कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र मांदळी येथे ब्रह्मरूप विदेही आत्मारामगिरी बाबांच्या नियोजित निवासस्थानाच्या भव्य भूमिपूजन सोहळा महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते व हरिभक्तपरायण नारायण महाराज दिसले। सर्व भाविक भक्तांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होम हवन पूजा करून पार पाडला। या भूमिपूजन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते। त्यांच्या या नूतन वास्तूचं इमारतीचं भूमिपूजन सोहळा आज आदरणीय वेद निष्णात, वेद पंडित, वेद मूर्ती देवेदास देवा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या हस्ते आदरणीय पूज्य देवभक्तीपरायण शांतीब्रह्म नारायण महाराज दिसले यांच्या भव्य उपस्थितीमध्ये हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे। भूमिपूजन सोहळा हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली। त्याचं कारण या मंदिराचे मठाचे ट्रस्टी जे आहेत, गांगर्डे सचिव, सर्व गावकरी मंडळी यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। तुम्ही अशा चांगल्या या पर्व काळामध्ये आम्हाला येण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून दिली। त्यामुळं तुमचं सर्वांचं, गावकऱ्यांचं आणि या लालगिरी बाबा बुवा मठ ट्रस्ट मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। तुम्ही कौतुकास पात्र आहात सर्व। तुम्ही सामान्य माणसं नाही। या ठिकाणी जेवढी काही पुरुष मंडळी आहे, तुम्ही साक्षात विठ्ठल आहात आणि हे जेवढ्या काही माता माऊली आहेत, तुम्ही साक्षात देवी आहात। तुमच्या सर्वांच्या पवित्र चरणी माझा साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे। मला हा कार्यक्रम करत असताना मनस्वी खूप खूप असा आनंद झालेला आहे आणि तो आनंद किती झाला आहे तो शब्दाद्वारे व्यक्त करता येत नाही। कारण आपण अनेक संत महात्म्यांचे चरित्र वाचलेले आहेत। माऊली ज्ञानोबरांचं चरित्र वाचलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र वाचले, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र वाचले। सर्व संतांचे कशी परिस्थिती होती, कसं त्यांचं चरित्र होतं आणि काही गावकऱ्याने जगद्गुरु तुकोबरायांना, माऊलींना, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना किती छळ, किती त्रास दिला। परंतु या सगळ्या क्षेत्रावर आपल्या मांदळी गावामध्ये साधू संतांची इतकी पूजा आहे, इतका आदर आहे। तुम्ही या सर्व क्षेत्रावर मांदळींनी मात केलेली आहे। संत हयात असताना अशी पूजा आणि असा गौरव मी माझ्या डोळ्याने प्रथमच बघतोय। म्हणून माझ्या डोळ्याचे आज पारणे फिटले। खरोखर पूज्य आत्मारामगिरी बाबा आणि लालगिरी बाबांचे आपण कृपांकित आहात आणि त्यांच्या कृपेमुळेच आपल्याकडून एवढं चांगलं कार्य घडतंय। हाताने एवढं चांगलं कार्य घडण्यासाठी ते हात सुद्धा तसे धन्य असावे लागतात। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष धनेश गांगर्डे, सचिव राजेंद्र गांगर्डे, कार्यकारी अधिकारी शिवाजी गांगर्डे, हौसराम गांगर्डे, मुकुंदा गांगर्डे सर, विजय गांगर्डे, अशोक वाघ, दीपक घोडगे, नामदेव गांगर्डे, बबन गांगर्डे, भगवान गांगर्डे, वाळके साहेब, पंडित वाघ, सोमनाथ गांगर्डे, संपत भुजबळ, मनोहर रासकर, संजय क्षीरसागर, तानाजी अनभुले, शरद गांगर्डे, पंडित देवेंद्र देवा यांच्यासह आत्मारामगिरी वारकरी शिक्षण संस्था तसेच लालगिरी बुवा मठ ट्रस्ट सर्व विश्वस्त मंडळ व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, मांदळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भाविक भक्त उपस्थित होते।
AVP न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद पठाण सह नयूम पठाण, कर्जत.